गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु गाढसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद्दासबोध दशक 12वा समास 5वा आत्मनिवेदन। श्रीराम रेखेचे गुंडाळे केले मातृकाक्षरी शब्द झाले। शब्द मिळवून चाले श्लोक गद्य प्रबंध। पदार्थ जड आत्मा चंचळ विमळ ब्रह्म ते निच्छळ। विवरो न विरे तात्काळ तद्रूप होय। पदार्थ मने काया वाचा मी हा अवघाची देवाचा। जड आत्मनिवेदनाचा विचार ऐसा। चंचळ करता तो जगदीश प्राणी मात्र त्याचा अंश। त्याचा तोची आपणास ठाव नाही। चंचळ आत्मनिवेदन याचे सांगितले लक्षण। करता देव तो आपण कोठेची नाही। चंचळ चळे स्वप्नाकार निच्छळ देव तो निराकार। आत्मनिवेदनाचा प्रकार जाणीजे ऐसा। पाहता पाहता अनुमानले कळता कळता कळो आले। पाहता अवघेची निवांत झाले बोलणे आता। पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। परमात्म स्वरूप जगद्गुरु नरेंद्र माऊलींच्या दिव्यचरण कमलांना वंदन करून आज संतसंघात उपस्थित असलेल्या सर्व गुरुबंधू गुरुभगिनी यांना श्री गुरुदेव। मागील आठवड्यामध्ये आपण विवेक वैराग्य याविषयी निरूपण ऐकले। आज आपण दशक 12वा समास 5वा आत्मनिवेदन ह्याविषयी ऐकणार आहोत। या समासामध्ये समर्थ म्हणतात, मूळ एका ओंकारातून सृष्टी निर्माण झाली अशी श्रुती सांगते। ओंकार नादरूप आहे। या सृष्टीमध्ये पुष्कळ भेद आढळला तरी त्याचं मूळ अभेदामध्ये आहे। हे सांगताना एक उदाहरण देतात समर्थ। रेषा वाकड्या तिकड्या काढल्या की त्यापासून अक्षर तयार होते। अक्षरापासून शब्द तयार होतात। अनेक शब्द अनेक प्रकारे एकत्र आणले की श्लोक गद्य प्रबंध तयार होतात। पुढे ग्रंथांचे प्रकार सांगितलेत समर्थांनी। वेद शास्त्रे पुराणे निरूपणे असे अनेक ग्रंथाचे प्रकार सांगितलेले आहेत। काव्यामध्ये साख्या दोहे पदे हे काव्याचे प्रकार सांगितलेले आहेत। आणि वाणीचे प्रकार सांगताना समर्थ म्हणतात, पहिलं म्हणजे वैखरी वाणी, जी शब्दरूप आहे। अनेक शब्द तयार होतात आणि बाहेर पडतात, त्याला वैखरी वाणी म्हणतात। दुसरं म्हणजे मध्यमा वाणी, ओठ आणि जीभ हलवून मनातल्या मनात बोलणे म्हणजे मध्यमा।
पश्यंतीवाणी, ओठ आणि जीभ न हलवता मनातल्या मनात बोलणे म्हणजे पश्यंतीवाणी. आणि चौथा वाणीचा प्रकार आहे परावाणी, जी वायुरूप जाणिवेचे स्फुरण आहे, स्फूर्तिरूप आहे. याचं सुंदर उदाहरण जगद्गुरू नरेंद्र माऊलींनी मुक्तीचे राजमार्गमध्ये दिलेलं आहे. परावाणी म्हणजे काय? संत चोखामेळा, दुर्दैवानं त्यांच्या अंकावरती भिंत कोसळते आणि त्यांचा अंत होतो. त्यावेळी त्यांच्याबरोबर अनेक लोक असतात, परंतु पूर्वीच्या काळी ढिगारा उपसण्यासाठी अत्याधुनिक साधने नसतात. त्यामुळं थोडा वेळ लागतो तो ढिगारा उपसायला. ते जे देह असतात छिन्नविच्छिन्न झालेले असतात. यापैकी चोखामेळ्यांचा देह कोणता हे ओळखता येत नाही. त्यावेळी संत नामदेव म्हणतात, सडून जातो तो देह, आणि देह सडल्यामुळे आता तो ओळखायचा कसा? नामदेवांना तिकडे प्रतीक्षा लागत असते. नामदेवांसारखं राहून राहून वाटतं की संत चोखा हे गाडले गेलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या निदान अस्थींचं तरी दहन करा म्हणून ते शोधण्यासाठी येतात. विठ्ठलाच्या सांगण्यावरून येतात आणि आल्यानंतर सगळा म्हणजे देहांचा हाडांचा सडा पडलेला आहे. त्यातला नेमका कुठला सांगाडा हा संत चोखांचा आहे हे ओळखणं कठीण होत असतं. ते पुढे ताई सांगतात, आपण ऐकूया. त्यावेळी संत नामदेव म्हणतात, ज्यांच्या अस्थीमधून विठ्ठल 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 हे नामस्मरण ऐकू येईल तो देह संत चोखामेळ्यांचा असणार आहे. यालाच परावाणी म्हणतात. जी मनाच्या सर्व कोशांना व्यापून असते ती परावाणी. पुढे समर्थ सांगतात, या विश्वातील लहान मोठी तत्वे कमी जास्त प्रमाणात मिळून पिंड ब्रह्मांडाचे देह तयार होतात. हे देह म्हणजेच कोश. जगद्गुरू नरेंद्र माऊलींनी जीवनयात्रा या पुस्तकामध्ये या कोशांचं अतिशय सुंदर उदाहरण दिलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. मी ते संक्षिप्तपणे घेत आहे. पहिलं म्हणजे अन्नमय कोश, म्हणजेच हा जडदेह जो आपल्याला डोळ्यांनी दिसतो. या देहातच इतर देह राहत असतात. या देहाचं कार्य मर्यादित असते. त्यामुळं या देहाच्या कर्मावर इतर देहांचं काम असतं. त्यामुळंच संत टाहो पडून सांगतात की या देही सत्कार्य करा, वासनांवर विजय मिळवा, अज्ञानातून सुटका करून घ्या. दुसरा कोश आहे प्राणमय कोश. प्राणमय कोश आणि अन्नमय कोश यांचं इतकं तादात्म्य साधलेलं असतं की प्राणी जिवंत असेपर्यंत त्याचं पृथक्करण करू शकत नाही. ज्यावेळी या जडदेहाला इजा पोचते, प्रचंड धक्का पोचतो, त्यावेळी तो या जडदेहातून निघून जातो. जडदेहातील चलनवलनादी क्रियांचा प्रेरक म्हणून प्राणमय कोश असतो. वासनामय कोश, या कोशामध्ये वासना सुप्त स्थितीत राहत असतात. या वासनांमुळेच मरणोत्तर नरकवास सोसावा लागतो. म्हणूनच संत या वासनांचे कधी लाड पुरवित नाहीत. निरीच्छ झाल्यास, वारंवार हातून त्याग घडत गेल्यास या वासनामय कोश हा जीर्ण होतो. पुढचा आहे मनोमय कोश. या कोशामध्ये सुप्त स्थितीत सद्वासना असतात आणि हा वासना कोशावर अवलंबून असतो. त्याचा पुढचा कोश आहे ज्ञानमय कोश. ज्ञान, ज्यावेळी योगी आपल्या तपोबलाने या कोशामध्ये प्रवेश करतात त्यावेळी त्याला सम्यक ज्ञान होतं आणि सहसा मग हे जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकत नाहीत. आपणही अशा संतांच्या सानिध्यात गेलं, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण जर कृती केली, आचरण ठेवलं, तर आपणही या देहात असतानाच ज्ञानमय कोशात जाऊ शकतो. पुढचा कोश आहे विज्ञानमय कोश. विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान, ज्या ठिकाणी आत्मप्रकाश असतो, मी नाहीसा होतो आणि हे विश्वची माझे घरं अशी व्याप्ती येते. म्हणून संतांचा संसार म्हणजे हे अखंड विश्व असतं. आणि शेवटचा कोश आहे आनंदमय कोश. संत देही असून विधेय असतात, त्याचं ते उत्तम उदाहरण, कारण संत आनंदमय कोशात वावरत असतात. पुढे समर्थ म्हणतात, ज्यावेळी हे कोश गळून पडतात, देह गळून पडतात, त्यावेळी निश्चळ परब्रह्म तेवढं कोश, उरतं. कोश म्हणजे ओरा. विज्ञानाच्या भाषेत सांगा ना, कोश म्हणजे काय ते? माऊलींनी सांगितलं, आता विज्ञानानं मान्य केलेलं आहे की आपल्याला अशा प्रकारचे देह आहेत आणि विशिष्ट किरणांमुळे, विशिष्ट फोटोग्राफीनं तो ओरा दाखवता येतो, पाहता येतो. हे विज्ञानानं सुद्धा प्रूव्ह केलेलं आहे आता. तेव्हा
आपण परत मूळ विषयाकडे आपल्या जाऊयात आणि ताईंकडे माईक देऊया. हे सप्तकोश जे आहेत ते आम्ही लोक म्हणतो म्हणून तुम्ही मानायची गरज नाही, तर विज्ञानानं पण आता सिद्ध केलेलं आहे की प्रत्येक देहाला ओरा असतो, म्हणजे त्याचे सूक्ष्म असे देह असतात आणि ते विशिष्ट कॅमेरानं काढता येतो त्याची फोटोग्राफी. म्हणून ते दाट विमल परब्रह्म प्रत्येकाने पाहावं असं समर्थ आग्रह धरतात. कारण समर्थ म्हणतात जे डोळ्यांना दिसतं ते पंचमहाभूतात्मक असतं, ते जड असतं. त्याच्यामध्ये असणारा सत्ता रूपाने जो आत्मा आहे तो चंचल आहे आणि त्याच्या पलीकडे दाट विमल परब्रह्म आहे. या तिन्ही पातळींचा विचार केला असता जड आणि चंचल त्वरित विरून जातं आणि शिल्लक राहतं ते दाट परब्रह्म राहतं. आणि जो विचार करणारा ह्या दाट परब्रह्माशी तदाकार होतो, एकरूप होतो. ही एकरूप होण्यास जी अवस्था असते त्यालाच आपण आत्मनिवेदन म्हणतो. भाविको, ही आत्मनिवेदनाची कला आपल्याला गुरुमाऊली शिकवत असते. आई वडील आपल्याला जन्म देतात, आपलं पालनपोषण करतात, परंतु आपल्या जन्ममरणाच्या फेऱ्यातून आपल्याला जर या जन्ममरणाच्या फेऱ्यातून भवसागरातून जर कोण पार नेत असेल तर गुरुमाऊली, सद्गुरू माऊली नेत असते. आपण खऱ्या अर्थानं त्यांची संतती असतो. माऊली तर म्हणतात तुम्ही माझी नुसते संतती नाही तर संपत्तीसुद्धा आहात. गुरुमाऊलीच आपल्याला हे आत्मनिवेदन शिकवत असते. तर पहिला आत्मनिवेदनाचा प्रकार आहे जड आत्मनिवेदन. जड आत्मनिवेदन म्हणजे काय? मी व माझे हे सगळे त्या भगवंताचे आहे अशा भावनेने या जगात वागणे म्हणजे जड आत्मनिवेदन. याचं उदाहरण द्यायचं झालं तर राजा हरिश्चंद्र, बळीराजा, छत्रपती शिवाजी महाराज. मला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग आठवतो. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज एकदा साताऱ्यात आले होते आणि रामदास स्वामी माहुलीला आले होते. रामदास स्वामी छत्रपती शिवरायांचे सद्गुरू. त्यावेळी भारत देश हिंडताना समाजाची दयनीय अवस्था पाहून रामदास स्वामींचं मन कळवळून येई. या समाजासाठी, या लोकांच्यासाठी काहीतरी करावं अशी भावना त्यांच्या मनामध्ये होती, इच्छा होती. आणि त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी गुलामगिरीचं जोखड झुगारून देऊन स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली होती. छत्रपती शिवाजी महाराज वारंवार रामदास स्वामींना म्हणायचे माझ्याकडून काहीतरी सेवा घ्यावी. त्यावेळी रामदास स्वामी म्हणायचे आपण स्वराज्याचा जो घाट घातला आहे हीच माझी सेवा आहे. आणि एक दिवशी असंच दारात भिक्षा मागायला आले असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी एक चिठ्ठी रामदास स्वामींच्या झोळीत टाकली. तेव्हा ती चिठ्ठी वाचल्यावर रामदास स्वामींच्या लक्षात आलं की शिवाजी महाराजांनी संपूर्ण स्वराज्यच आपल्याला दान दिलेलं आहे. ते त्यांनी घेतलं नाही, पण यालाच जड आत्मनिवेदन म्हणतात. चंचल आत्मनिवेदन म्हणजे काय? दुसरा प्रकार आहे आत्मनिवेदनाचा. तोच परमात्मा सर्व प्राणी मात्रामध्ये, सर्व जीवामध्ये तोच आहे. खरा करता तोच आहे. सर्व प्राण्यात, वस्तूत, घटनेत त्याचंच अस्तित्व आहे. ही जाणीव मनात ठेवून वागणं म्हणजे चंचल आत्मनिवेदन. मग प्राण्यात कसं आहे तर आपणा सर्वांनाच ज्ञात आहे की सद्गुरू ज्ञानेश्वर माऊली यांच्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं तरीसुद्धा त्या मुलांना मुंज करायचा अधिकार या समाजानं दिला नाही. त्यावेळी ते शुद्धपत्र आणायला पैठणला गेले आणि त्या ठिकाणी त्या ब्रह्मवृंदांनी त्यांना नावं विचारली. त्यावेळी त्यांनी सांगितलं निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई. त्या ठिकाणी काही टवाळखोर बसले होते. ते म्हटले हल्ली नावं काही ठेवतात नाही, संन्याशाची पोरं, नावं मात्र थोर. आणि ते ज्ञानेश्वर माऊलींना उद्देशून म्हणतात त्या तिथं तो रेडा पाहताय ना त्याचं नाव म्हणजे ज्ञानेश्वर आहे, तो तुझा भाऊ की काय? त्यावेळी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात हो तो माझाच भाऊ आहे. कारण जे आत्मतत्व माझ्यात आहे तेच त्याच्यामध्ये आहे. तो टवाळखोर उठतो आणि त्या रेड्याच्या पाठीवर सपासप काठीने वार करतो आणि आश्चर्य असं ते वळ ज्ञानेश्वर माऊलींच्या पाठीवरती उठतात. हे प्रत्येक प्राण्यात तोच परमात्मा आहे याची ती खूण आहे. मग वस्तूत कसं आहे? आज आपण पाहतो अनेक लोक अनेक तीर्थक्षेत्री दर्शनाला जातात, पण ज्यावेळी ते दर्शन होत नाही, गाभाऱ्यातील त्या कैवल्य मूर्तीचं दर्शन होत नाही, त्यावेळी ते लोक त्या मंदिराच्या कळसाचं दर्शन घेतात. कारण त्यांच्या मनामध्ये ठाम विश्वास असतो की तेच आत्मतत्व त्या वस्तूमध्ये आहे, त्या कळशामध्ये सुद्धा आहे, जे मूर्तीत आहे. मग घटनेत कसं असतं ते आत्मतत्व? अगदी स्वतःपासून या निसर्गामध्ये ज्या ज्या घटना घडतात
त्या प्रत्येकामध्ये ते आत्मतत्व आहे, ते चैतन्य आहे, तो परमात्मा आहे. तुम्ही म्हणाल मग नैसर्गिक आपत्ती येतात, बरीच जीवितहानी होते, मग त्यामध्ये तो आहे का? हो आहे. त्यावेळीसुद्धा त्या परमेश्वराला काहीतरी संपवायचं असतं. अशा प्रकारे हे चंचळ आत्मनिवेदन असतं. आणि तिसरा जो प्रकार आहे तो निश्चळ आत्मनिवेदन. म्हणजे काय तर माया निर्मित जे दिसतं हे सगळं, ते सगळं खरं नाही, खऱ्या अर्थाने नाही, याची जाणीव मनात जागृत ठेवून मी नाहीसा होऊन त्या निराकार परब्रह्माशी एकरूप होणं, त्याच्याशी अनुसंधान साधणं म्हणजे निश्चळ आत्मनिवेदन. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपली जगद्गुरू नरेंद्र माऊली. माऊली लेखक आहेत, कवी आहेत, एक उत्कृष्ट प्रशासक आहेत, सद्गुरू आहेत, धर्मगुरू आहेत. एवढंच नव्हे तर ज्यावेळी ते ज्ञानी यांच्या सभेमध्ये असतात तर ज्ञानसूर्य म्हणून त्यावेळी तिथं चमकत असतात. लहान मुलांच्यात असतात तर लहानाहून लहान होतात. ज्यावेळी सामान्य लोकांच्यात असतात त्यावेळी सामान्यहून सामान्य होत असतात. एवढं सगळं करून ते कशातही गुंतत नाहीत, कशातही अडकत नाहीत. म्हणतात ना, रंगात रंगुनी रंग माझा वेगळा, गुंत्यात गुंतुनी पाय माझा मोकळा. अशी आपली जगद्गुरू नरेंद्र माऊली. आपण अनेक सामाजिक उपक्रम राबवतो, ज्यांच्या प्रेरणेनं राबवतो, परंतु कधीही माऊलींच्या मुखातून येत नाही की हे मी केलं. ते अनुसंधानात असतात परमात्म्याच्या. म्हणूनच अशा माऊलींचं आपल्याला जर आत्मज्ञान मिळवायचं असेल, अपरोक्ष ज्ञान मिळवायचं असेल, कारण मनुष्य जन्माला आपण आलो आहे, जन्मा आली एक काही करावे सार्थक, ऐसे न करता निरर्थक जन्मभूमीपार होईल. हा जन्मभूमीपार जर आपलं व्हायला नको असेल तर प्रत्येक माणसानं लक्षात ठेवलं पाहिजे की जे दृश्य विश्व आहे हे अनेक प्रकारचं निर्माण झालेलं आहे. आता त्या खोलात जाणं योग्य ठरणार नाही, कारण वेळ फार कमी आहे. म्हणून मी संक्षिप्त घेईन. हे दृश्य विश्व अनेक प्रकारे भरलेलं आहे, फुललेलं आहे, खुललेलं आहे. अनेक त्याच्यामध्ये भेदाभेद आहेत. पण हे जरी सगळं अनेकत्व असलं तरी हे सर्व संपणार आहे. जिथे उत्पत्ती आहे तिथे लय आहे, हे कायम आपण सगळ्यांना लक्षात ठेवायचं. म्हणून आपण कोणी जन्माचा पाटा घेऊन आलेलो नाही. आज ना उद्या कधीतरी जावंच लागणार आहे. कुणाचं अगोदर रिझर्वेशन होईल तर कुणाचं मागून रिझर्वेशन. मग रिझर्वेशन हातामध्ये मिळणारच आहे. ते मिळण्यापूर्वी आपण जागृत होऊन विवेक आणि वैराग्य या दोन गोष्टी आपल्यामध्ये खचाखच वाढवल्या पाहिजेत. मग संसाराचा त्याग करण्याची गरज नाही, संसाराचा विलय करण्याची आवश्यकता नाही. रामदास स्वामींनी सांगितलं ना, संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सांडिता जनामध्ये सार्थकता विचारच होय. योग्य प्रकारचे विचार करायला पाहिजे की मला देवानं हात का दिले, देवानं मलाच का बुद्धी एवढी दिली, भलं बुरं समजण्याची कला फक्त मलाच का, हे समजण्यासाठी आपल्यामध्ये विवेक नावाची शक्ती जागृत होणं गरजेचे आहे. नाही तर गल्लीत काय गोंधळ आणि दिल्लीत मुजऱ्यामध्ये सोन्याच्या टोपीसारखं होईल. देवाला नवस केला, देवा मी मंत्री होऊ दे, निवडून येऊ दे, मग सोन्याची टोपी घालेन, आणि घातली ना देवाला सोन्याची टोपी. तसं नको आहे. आपल्या घरात विवेक नावाचा मुलगा आहे म्हणजे आपल्याला विवेक आला असं नाही आहे. तो आपल्यामध्ये असणं आवश्यक आहे की माझा जन्म कशासाठी आहे, मी नेमकं काय करायचं आहे, का मला मनुष्य जन्म दिला. अशा प्रकारचा ज्यावेळी विवेक निर्माण आपल्या मनामध्ये होईल आणि मग त्यातून वैराग्य निर्माण होईल, त्यावेळी आत्मनिवेदन नावाची शक्ती आपल्यामध्ये निर्माण होते. तिथे खऱ्या अर्थानं मोक्षाकडे आपण जात असतो. तिथून आपल्याला खऱ्या अर्थानं मोक्ष समजणार असतो. तर हे आत्मनिवेदन अत्यंत जीवनामध्ये आवश्यक आहे. आत्म्याबद्दलची माहिती करून देणारं ज्ञान म्हणजे ते आत्मज्ञान. आता आत्मज्ञानामध्ये सुद्धा ताईनं ते सांगायचा ताई प्रयत्न करतात. वेळ कमी आहे ना, आणि स्वामी माईक काढून घेतील म्हणून त्यांची गडबड चालू आहे. त्या गडबडीमध्ये त्यांनी शॉर्टकट मारायचा प्रयत्न केला.
याच्यामध्ये सुद्धा 3 प्रकार आहेत की आत्मज्ञान जे आहे असं एकदम 100% नाही होत, हळूहळू डेव्हलप झालं पाहिजे आपल्यामध्ये. त्याचे 3 प्रकार ताईंनी सांगितले. त्यातला पहिला प्रकार सांगितला जड आत्मज्ञान. दुसरा प्रकार जो सांगितला तो चंचल आत्मज्ञान. आणि तिसरा प्रकार सांगितला निश्चल आत्मज्ञान. अशी प्रगती होत आलं पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला 60% मार्क पडू दे, पास व्हा, नंतर तुम्ही 80%वर जा, नंतर तुम्ही 100%वर आलं पाहिजे. अशी माणसाची प्रगती होत गेली पाहिजे. त्यावेळी खऱ्या अर्थानं आपण मोक्षाकडे चाललो आहे किंवा आपलं जे मनाची वाढ आहे ती निकोप किंवा आत्म्याचं जे ज्ञान आहे ते निकोप होतं आहे असं समजा. नाही तर पहिलं जन्माला आला त्यावेळी वजन किती होतं? 50 किलो. नुकतंच जन्माला आलं पोर 50 किलो. नंतर मध्ये वय किती झालं, किती 15-16, त्या वजन किती होतं? 20 किलो. आणि नंतर अगदी सगळ्यात शेवटी 100 किलो. काहीतरी आजार आहे हो. तसं निकोप आत्मज्ञान होण्यासाठी आपण या स्टेजेसनी गेलं पाहिजे. निकोप आत्मज्ञान ज्याला झालेलं आहे असं गृहीत धरलं समर्थ रामदास स्वामींनी, आणि त्यांची ती लक्षणं सांगतात समर्थ रामदास स्वामी की ज्याला निकोप आत्मज्ञान झालं तो माणूस कसा असतो. सुरुवात त्याची कशी होते म्हणजे आपण कुठल्या मार्गात आहोत किंवा आपण कुठल्या स्टेजेसला आहोत हे ज्याचं त्यानं तपासून पाहावं. कारण शेवटी हा दासबोध म्हणजे काय तर गुरु शिष्यांचा संवाद आहे. शिष्याच्या मनामध्ये असणाऱ्या ज्या शंका आहेत त्यांचं निरसन समर्थ रामदास स्वामींनी जी केलं त्याचा जो ग्रंथ निर्माण झाला तो दासबोध आहे. तर शिष्याने स्वतःला आजमावून पाहावं, स्वतःला चेक करून घ्यावं की मी सध्या कोणत्या स्टेजमध्ये आहे. यासाठी ते सांगतात की पहिला जो प्रकार आहे त्या पहिल्या प्रकाराचं नाव आहे जड आत्मनिवेदन. आता आत्मनिवेदन केव्हा निर्माण होणार आपल्यामध्ये? विवेक आणि वैराग्य. विवेक म्हणजे काय तर समयसूचकता की परिस्थिती काय आहे, कशासाठी निर्माण झाले, नेमकं त्याच्यातून आपल्याला काय साध्य करायचं आहे याचं नाव आहे विवेक. आणि वैराग्य कशामध्ये न गुंता. भ्रमराचं काम आहे मकरंद चाकणं, परंतु संध्याकाळी सूर्यफूल किंवा ते कमळाचं फूल बंद होईल आणि मग आपण त्याच्यात अडकून पडू आणि मरून जाऊ. त्यापेक्षा मकरंद आहे तो चाकायचा, आपलं जीवन ते आहे. मकरंद चाकणं आहे, भ्रमराचं जीवन आहे म्हणून चाका, पण अधिक मोहात न पडता लगेच वेळच्या वेळी बाहेर या. याचं नाव आहे वैराग्य. संसार प्रपंच त्याग करू नका म्हणून रामदास स्वामी सांगितलं ते हेच की प्रपंच करा, कारण मानवी जन्माचं ते ध्येय आहे, कर्तव्य आहे. बायकोवर प्रेम केलं पाहिजे, मुलांवर प्रेम केलं पाहिजे, त्यांना घडवलं पाहिजे, चांगलं कुटुंब आदर्श कुटुंब म्हणून तुम्ही नावारूपाला आलं पाहिजे, आईवडिलांचे ऋण फेडले पाहिजे, समाजाचे ऋण फेडले पाहिजेत, हे कर्तव्य आहे. पण समाजाचे ऋण फेडता फेडता कोट्याधीश झालेत की आणखीन मी अब्जाधीश कसा होईन असं अडकून पडू नका. तर ठीक आहे माझं काम मी केलं, आईवडिलांचं ऋण फेडलं, मुलाबाळांना म्हणजे शिक्षण दिलं, त्यांचं सगळ्यांचं चांगलं घडवलं आहे, परंतु हे घडवत असताना ज्याने मला देह दिला त्याचा मला शोध घेतला पाहिजे. अशा प्रकारची उत्कंठा, अशा प्रकारची प्रेरणा निर्माण झाली की आपण या मोक्षाकडे जात असतो. तेव्हा जड आत्मनिवेदन म्हणजे काय नेमकं तर मी आणि हे सर्व हे देवाचंच आहे, त्याला आपण समर्पित आहोत असं समजणं म्हणजे जड आत्मनिवेदन. म्हणून तर मीरेनं लग्न होत असताना, लग्न झालं, लग्न होताना पण गालामध्ये कृष्ण, आणि सासरी आली तरीसुद्धा येताना गालामधूनच कृष्णाला घेऊन आली, कारण कृष्णाला तिने सर्वस्व मानलं होतं. हे सगळं जे आहे माझं शील, माझं मन, माझी बुद्धी, मी जे जे काय आहे आणि मला जे जे काही देता येईल ते सगळं कृष्णमय आहे असं समजून ती घेऊन आली होती. त्याचं नाव आहे जड आत्मनिवेदन. दुसरा प्रकार आहे चंचल आत्मनिवेदन. परमात्मा सर्वत्र व्यापून आहे, तो कणाकणामध्ये भरलेला आहे, याची जाणीव ठेवून जगायचं. म्हणजे काय की आम्ही काय मेहरबानी नाही करत आहे, आमचं कामच आहे ते लोकांना मदत करणं, कारण करणारासुद्धा तोच आहे आणि ज्याला मदत होते तोसुद्धा तोच आहे. अणु रेणू देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाय. असं ज्यावेळी आपल्याला पटतं त्यावेळी समजायचं
की आपल्यामध्ये चंचल आत्मनिवेदन निर्माण झालं आहे. चंचल म्हणजे पळणे नव्हे, लक्षात घ्या, तर इथं त्याचा अर्थ वेगळा घ्याल. आधी आत्मनिवेदन तरी होणं गरजेचं आहे, सगळीकडे देव दिसणं तरी गरजेचं आहे. काशीला दिंडी चालली होती, त्या दिंडीमध्ये सगळ्यांनाच कणाकणामध्ये देव आहे समजलं नव्हतं, म्हणून ते गाढव पाण्यानं व्याकुळ होऊन ओरडत होतं आणि रुक्मिण सांगत होती माझ्या कोणीतरी गाढवाला पाणी पाजा. कुणीही पाजला नाही, फक्त एकमेव असे होते ते म्हणजे एकनाथ महाराज. की एकनाथांनी पाहिलं की अरे तिकडे जाऊन काशीला पाणी घालण्यापेक्षा देव कणाकणात आहे, त्याला पाणी पाजलं पाहिजे. ही अवस्था येण्यासाठी आत्मनिवेदनाची गरज आहे. नाही तर चंचल शब्द ऐकलात की आत्मज्ञान पण चंचल असतं. ही ती पराकोटीची लक्षणं आहेत त्यातली, त्या आत्मनिवेदनातली. ती आपल्याला कुठं बसत नाहीत, कारण आपल्याला हेच माहिती नसतं की देव चराचरात आहे, आपण फक्त तोंडानं म्हणतो. म्हणून खरा जन्मदाता आईवडीलसुद्धा आपण बाहेर फेकून देतो. म्हणून ते वृद्धाश्रम, त्याला म्हणता येणार नाही की आपल्याला आत्मनिवेदन झालं आहे म्हणून. ज्याला आत्मनिवेदन झालं आहे त्याची दुसरी स्टेज आहे की कणाकणामध्ये देव आहे हे त्याला समजलं. तिसरा प्रकार आहे की हे सगळं जे विश्व दिसतं आहे, गाय दिसतो, बैल दिसतो, गरिबी दिसते, श्रीमंती दिसते, हा सगळा काय दृश्याचा पसारा आहे. अगदी माझ्या सकट मी सुद्धा हे सगळं गुणक्षोभिनी मायेमुळे निर्माण झालेलं आहे. आणि याचा विलय होणार, माझ्यासह कोणी शिल्लक राहणार नाही, फक्त एकमेव शिल्लक राहणार आहे ते परब्रह्म. आणि अशा प्रकारे जो सरेंडर होतो, आता येणे नाही जाणे नाही, ते म्हणजे दधीची ऋषी. आपल्या श्रीलीलामृतामध्ये मोठा दृष्टांत आहे, त्याचं फक्त इथं नाव सांगितलं कारण माझं टायमिंग संपलेलं आहे. ते दधीची ऋषी, या दधीची ऋषींची कथा डोळ्यासमोर आणा म्हणजे तुम्हाला समजेल. त्याचं संक्षिप्त फक्त 1-1.5 मिनटामध्ये सार सांगतो. दधीची ऋषींनी आपला देह देवांच्या कार्यासाठी दान केला, जिवंतपणी देह दान करायचा, आणि मग देव त्या देहाचं भस्म करून टाकतील, जाळून टाकतील देव, त्याच्या भस्मापासून मग वज्रास्त्र निर्माण होईल. हे माहीत असतानासुद्धा मी परोपकारासाठी आहे, कारण एक दिवशी हा देह जाणारच आहे, अशा प्रकारची दृढ संकल्पना ज्याच्या मनामध्ये निर्माण होते ते दधीजी. अशा प्रकारचं आत्मनिवेदन ही शेवटची स्टेज आहे. त्यामुळे शरीर तोडा नाही तर ठेवा, जाळा नाही तर काय वाटेल ते करा, मी कुठेच जाणार नाही आहे, कारण मी एक आत्मा आहे, मी एक चैतन्य आहे, आणि माझी निर्मिती कोणी केलेली नाही. बोलते ती शक्ती जी आहे, दिसणारी जी शक्ती आहे, दिसणारी जी वस्तू आहे, ते दृश्य विश्व आहे, हे मायेमुळे निर्माण झालं आणि ते संपणार आहे. असं जे सांगतं ते निश्चल आत्मज्ञान. निश्चल म्हणजे दृढ, कधीही न संपणारं. तर आत्मज्ञानाच्या अशा त्या प्रगतीच्या 3 स्टेजेस या प्रकरणामध्ये समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं आहे. आता बघूया पुढे काय काय समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगणार आहेत. म्हणून कुणीही संत संग चुकवायचा नाही, नेहमी संत संघाला यायचं. ज्याच्या नशिबात असेल त्याला या श्रवणाचा आनंद मिळेल असं मी समजतो. आणि इथं आपली सगळ्यांची रजा घेतो. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.